शिकले पंडित आहे. कधी आहे दादा? हात करा. चांगले जुना 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 हे काय म्हणते रोड कोणता आहे? जुना आहे का नवा आहे? लोकेशन मागते का? बाजू घ्या त्याला, बाजू घ्या. बंद मराठी जीवनी झालेली आहे म्हणून लोक राहत आहेत भगव्या टोप्या डोक्यावर. नवी मुंबई पोलीस काही वेळापूर्वी केले. हॉस्पिटल्स आणि सरकारी आस्थापना कार्यालय आहेत, त्यापासून पुन्हा दूर अंतरावर आपण निघावं जावं, मार्ग बदलावा अशी विनंती केली होती आणि त्यानुसार बदल सुद्धा केला जाणार आहे. पण बाजार मैदान गाठणार परवानगी मिळो न मिळो, मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, जोपर्यंत हटणार नाही. जीव गेला तरी 72, गोळ्या घातल्या तरी 72, मिळणार नाही आरक्षण मिळवल्याशिवाय. अशा पद्धतीनं निर्धार व्यक्त करत आज 6वा दिवस आहे. 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीहून निघालेले होते. आमचा औरंगाबादला आजारी वाटलं.
हो हे द्या ना बसा बसा. कुठे निघाले काका? कुठे निघाले? कुठून आले? काय पिशवीमध्ये काय एवढ्या? वाटा लागले का काका? बसा ना कुठल्या त्या गाडीत. आमची गाडी गाडीत बसा. पडशेल आज 6वा दिवस आहे. 20 जानेवारी सकाळी 10च्या सुमारास मनोज जरांगे पाटील आणि असंख्य राज्यासह मुंबईकडे निघाले होते. आज 6 दिवसांचा प्रवास सुरूच आहे. अनेक व्हिडिओ तुम्हाला दाखवले गर्दीचा हा उच्चार अजून किती किलोमीटर आहे अंतर आपल्या तिथून बदलायचं? आज दिवसभरात काय घेतलं जाणार? सकाळी 7 वाजता मनोज जरांगे पाटील हे लोणावळा 40 तास जेव्हा कराडी बायपास संतनगर पुणे इथून निघाले होते. इथून निघाल्यानंतर महामार्गावर पोचायला 5:06 झाले. त्यानंतर लोणावळ्यामध्ये 7:30 वाजता सकाळी मुक्काम केला. शिष्टमंडळ येणारा होतं. दादा जरा एक मिनिट उत्तराची भाऊ जरा सभेला बोलण्यासाठी आणि फक्त 16 टक्के राहिली.
पाठी जायला काम नाही त्याला उतरायचंय मला मध्ये आली मामध्ये आली आम्ही हा बघितलं नाही हो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय शिवराय, जरा के पाठी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कौन म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कौन म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं,
तीन वेळेस आपल्याला मोठा दुर्घटना जीव पण द्यायचा आहे. आम्हाला गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही आणि आम्ही शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी साथ देणार आहे. त्याचं कारण असं आहे की 20 वर्ष स्वतःच्या जमिनी विकून हे सरकारचं काम आहे. कायदा सुव्यवस्था राखायचं काम सरकारचं आहे. त्यांना जर वाटत असेल तर मुंबईला त्रास होतो तर त्यांनी मुंबईच्या आताच्या आजपर्यंत आम्ही बघितलं नाही. अनेक समन्वयक झाले मराठ्यांचे, परंतु स्वतः मोठे झाले. परंतु हा माणूस या ठिकाणी अतिशय या ठिकाणी तुमचा विश्वास नाही. शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं पाहिजे आरक्षण देतो. त्यांनी याच्या आधीच्या ठिकाणी गोळीबार केला, त्याच्या आधीच्या ठिकाणी आरक्षण द्यायला हवं होतं. त्याच्यामुळे आमचा संबंध राहिलेला नाही. आपण बघितलं तर आमचा कोणत्याही प्रकारे विश्वास नाही असं म्हणता येईल. त्यामुळे आता हा जो आगीतून आहे शिवाजी महाराज कंपल थांबेल म्हणून एवढं सांगितलं आता त्याला त्या
आंदोलन